वॅलेट बॉलरचं नाव बॉलर बॉलर मिल्टन बॅट्समॅन मिल्टन झाला तो खाला खाला तो पण मिल्टन नाही शकत अमय तू एवढे आहे का मला मग उत्कृष्ट असे नावाजलेले खेळाडू विनीत सुंदर अशी फिल्डिंग करून तुम्ही सामन्याला सुरुवात केलेली आहे. चांगलाच पाठी मारण्याचा प्रयत्न चांगलीच फिल्डिंग आणि आणि सुंदर सुंदर असं खेळाचं त्यांनी प्रदर्शन केलेलं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण संघासाठी 3 महत्वाच्या धाव त्यांनी वाचवलेल्या आहेत. 2 चेंडू 2 धाव. अंपायरचा वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त अशी एक धाव गेलेली आहे. 1 धाव 0 बॉल. अजून एक असा हा वाईटचा इशारा आलेला आहे. चांगलं अशी एक चोरटी धाव घेण्यात हा संघ यशस्वी ठरलेला आहे आणि 4 चेंडू अखेरीस धाव संख्या झालेली आहे 6. चांगला कडक असा हा शॉट जोरदार असा हा प्रहार आणि त्याचं रूपांतर 4 धावा झालेला आहे. ह्या चौकाराची ह्या संघाला अतिशय गरज होती. धाव संख्या झालेली आहे 10 आणि स्वीप मारण्याचा प्रयत्न होता परंतु हा सीमा पार 22 लेग 22 असा इशारा आहे आणि 4 धाव मांडले संघासाठी. आणि पहिल्या षटका अखेरीस धाव संख्या झालेली आहे 14 आणि पुढील षटक घेऊन येत आहे प्रेम. जबरदस्त हा ऑफ साइडचा मारलेला फटका आणि त्याचे रूपांतर चौकारामध्ये झालेलं आहे. 4 धाव. चार धाव. हा निर्धाव असा हा चेंडू पडलेला आहे. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न गॅप शोधण्याचा प्रयत्न होता परंतु चांगली अशी फिल्डिंग. 1च धाव आणि 3 धावा अतिरिक्त वाचवलेल्या आहेत. 1 ओव्हर 3 बॉल 19 धावा झालेल्या आहेत. आणि चांगला असा हा उत्कृष्ट अशी फिल्डिंग चांगलीच फिल्डिंग आणि 2 धावा वाचवण्यामध्ये विनीत यशस्वी ठरलेला आहे. चांगली फिल्डिंग. अशा फिल्डिंगची या मॅचला या इनिंगला गरज आहे. विकेट.
पुढील फलंदाज ग्लॅस्टन आता ग्राउंडवरती उतरलेला आहे. ग्लॅस्टन आणि मिल्टन दोघेही भाऊ, स्टीव्ह वॉ आणि मार्क वॉ. चांगला तटवण्याचा प्रयत्न, परंतु हा बॉल डायरेक्ट प्रेमच्या हातामध्ये गेला आणि हा विकेट मिल्टनचा विकेट अनर्थ रूपाने मिळालेला आहे. आणि पुढील फलंदाज सॅम, अतिशय नावाजलेले असे हे फलंदाज आहेत. सॅम बघूयात ते आपल्या संघासाठी काय कॉन्ट्रीब्यूट करतात. बॉलर आहे मॅक्सन, त्या संघाचा कर्णधार आहे मॅक्सन. आणि मॅक्सननी चांगली अशी बॅट फिल्डिंग करून हा विकेट, हा गडी बाद केलेला आहे. बॅक टू बॅक 2 असे खेळाडू तिने आउट केले. आमच्या युवा आघाडी क्रीडा समितीचे ज्येष्ठ असे हे कार्यकर्ते, आमचे आधारस्तंभ, आमचे अध्यक्ष दिग्या आता ग्राउंडमध्ये येऊन गेले. मी त्यांचे आभार मानतो त्यांच्या मुलाच्या सहकार्याबद्दल. आणि जबरदस्त असा हा बॉल आणि ऑफ स्टंप डायरेक्ट उडवली. किती सुंदर असा क्या बात है, क्या बात है, क्या बात है. जबरदस्त अशी बॉलिंग. आता मला वाटतं मॅक्सन हा हॅट्रिकच्या बॉलवरती आलेला आहे. नाही, पहिला रनआउट होता. पहिला रनआउट होता. आणि एक चांगली चोरटी धाव एलियनने घेतलेली आहे. आणि धावसंख्या झालेल्या आहेत 22 आणि 5 गडी बाद झालेले आहेत. आणि हा बॉल अडवला गेला पाहिजे होता. वाईटचा इशारा आणि 4 अतिरिक्त धाव, एकूण 5 धावा आणि मांडले संघाला 5 धावा जास्त मिळालेल्या आहेत.
दोनही संघाला आम्ही सांगू इच्छितो की तुमच्याकडे एक एक रिव्ह्यू आहे. दोनही संघ एक एक रिव्ह्यू घेऊ शकतात, लक्षात ठेवा. आणि चांगला चांगला असा तटवलेला बॉल आणि सीमारेषे बार. ही ताकद आहे ग्लॅस्टनची. ग्लॅस्टन कुठल्याही बॉलला सीमा पार काढू शकतो आणि चौकार. रमेदी संघ जर आला असेल तर आपला कर्णधार कृपया स्टेजकडे पाठवा. मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो दोनही संघ आपल्याकडे एक एक रिव्ह्यू रिझर्वड आहे. आपण एक एक रिव्ह्यू घेऊ शकता. आणि 3 षटकाखेरीस धावसंख्या झालेली आहे 31. आणि आता सांघिक शेवटचे स्वतःचे दुसरे असे संघ मिल्टन येत आहे. मिल्टन पुढे आणि एलियन पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता. एकच धाव मिळालेली आहे. मिल्टन बॉलरचं नाव मिल्टन आहे. शेवटचे 5 चेंडू बघूया ग्लॅस्टन आपल्या संघासाठी काय करतो. जबरदस्त असा हा बॉल मिल्टनचा काही करण्याच्या आधीच विकेट किपरच्या हातामध्ये पोहोचला. खूप सुंदर अशी बॉलिंग करत आहे मिल्टन. फलंदाजाला करण्याआधीच बॉल बॅट किंवा पायाला लागून जात आहे. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आणि 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 हा बॉल सीमारेषे पार. मला वाटते 4 धावा मिळवण्यामध्ये एलियन यशस्वी ठरलेला आहे आपल्या संघासाठी. स्मिथ किंवा लेस्ली अडे पुढे चांगलाच मारण्याचा प्रयत्न होता परंतु ह्या वेळेला मॅक्सननी नो मिस्टेक. त्यांनी बरोबर फिल्डिंग केली. हा बॉल हेरला आणि एकच धाव. आणि बघू आता ग्लॅस्टन आपल्या संघासाठी काय करतो. मला वाटतं ह्या षटकाचा शेवटचा असा हा बॉल ठरणार आहे. एकूण धाव संख्या झालेली आहे 38. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. एक धाव आणि रन आउट. आणि ह्याच रन अखेरीस धाव संख्या झालेली आहे 39. आणि मला वाटते सौज आई संघाला विजयासाठी 40 धावांची आवश्यकता. बहुतेक विनीत वन मॅन शो 41 रन काढू शकतो असं मला वाटते. बघूया. कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं,
हर कोशिश में भाग आई संघ आपला कर्णधार कृपया स्टेजकडे पाठवा. भाग आई आणि आलो भाग आई आणि रमेदी संघ आपला कर्णधार कृपया इकडे पाठवा. रमेदी संघ आले. मंजिलों को छीन ले आशाएं ले दिल की उम्मीदें हंसे दिल की अब मुश्किल नहीं कुछ भी नहीं कुछ भी आशाएं ले दिल की उम्मीदें हंसे दिल की अब मुश्किल नहीं कुछ भी नहीं पुढील सामना होणार आहे भागाई संघ वर्सेस रमेदी संघ. आणि आता भागाई संघाने टॉस जिंकलेला आहे. ते लवकरच त्यांचं निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. पुढील सामन्याचा निर्णय भागाई संघाने दिलेला आहे. ते बॉलिंग टाकणार आहेत. रमेदी संघ तुम्हाला बॅटिंग आलेली आहे. कृपया आपल्या दोनही ओपनर्सला ह्याच्यानंतर लगेच रेडी ठेवा. युवा आघाडी क्रीडा समिती आयोजित युवा चषक 2026 पर्व दुसरे. आजच्या हा सामन्याचा दिवस पहिला आणि ह्या सामन्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व खेळाडूंचे प्रेक्षकांचे आम्ही जाहीर स्वागत करतो. त्याचप्रमाणे यूट्यूब लाईव्हवर जोडले गेलेल्या सर्वांचे आम्ही मनापासून स्वागत करतो. आमच्या ह्या कार्यक्रमासाठी प्रायोजक ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं आपल्या सर्वांचे आम्ही शतशः ऋणी आहोत. इतक्या आवाजामध्ये सुद्धा आम्हाला आजूबाजूच्या सर्व लोकांनी जे सहकार्य केलेलं आहे आम्ही मनापासून आपले आभार मानतो. ही जागा देणारे आमचे पाटील किरण पाटील आणि पाटील बंधू सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. विशेष आभार मानतो आदित्य नाईक. आपण नेहमी ज्या आमच्या मुलांना सहकार्य करता पाणी वगैरे जे काही तुम्ही वेळेला आम्हाला पुरवता त्याबद्दल आदित्य नाईक आम्ही तुमचे मनापासून ऋणी आहोत. श्री बाळकृष्ण पाटील त्याचप्रमाणे आमचे राजू अंकल नेहमी आम्हाला आमच्या मुलांना सहकार्य करतात. आपले आमचे आधारस्तंभ आणि ज्येष्ठ समाजसेवक बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आरोग्य सेवामध्ये सक्रिय असणारे नेहमी सहकार्य करणारे आमचे एडविन डाबरे दादा आलेले आहेत. मी त्यांचे स्वागत करतो. श्री एडविन डाबरे आम्ही मनापासून तुमचे स्वागत करतो. त्याचप्रमाणे आमच्या कमिटीतील ज्येष्ठ आधारस्तंभ आमचे मॅकडॉन दादा आलेले आहेत. मॅकडॉन दादा तुमचं मी मनापासून आभार आणि स्वागत. ज्येष्ठ समाजसेवक ज्येष्ठ कार्यकर्ते युवकांचे आधारस्तंभ श्री एडविन डाबरे साहेब आलेले आहेत. या गावच्या पावनभूमीमध्ये तुमचे स्वागत करतो. तुमचं प्रेम असंच आमच्यावर राहू द्या. कृपया आमच्या बाजूला स्थानापन्न व्हा. त्याचप्रमाणे आमचे कमिटीचे मुख्य पात्र आमचे मोठे भाऊ माझा विशेष प्रेम त्यांच्यावर आहे. मॅकडॉन दादा तुम्ही सुद्धा तुमचंही मी स्वागत करतो. चांगली फिल्डिंग परंतु रनआउटचा चान्स हा मिस झालेला आहे.
आमच्या युवकांचे आधारस्तंभ, आमचे आदर्श रॉकी परेरा इथे उपस्थित आहेत. रॉकी दादा, जे प्रेम तुम्ही आमच्यावर करता आणि आम्हाला सहकार्य करता, आम्ही तुमचे मनापासून ऋणी आहोत. आमच्या संपूर्ण कमिटीतर्फे आपले स्वागत आणि आभार. आणि त्रिफळा चित हा विकेट हा महत्वाचा होता. त्याचप्रमाणे संपूर्ण पंचकृषीतील क्रीडाप्रेमी, एक नंबरचे क्रीडाप्रेमी आमचे लपलो माझे लाडके उज्ज्वल भाऊ इथे आलेले आहेत. मी मनापासून तुमचं स्वागत करतो उज्ज्वल भाऊ. चांगलाच मारण्याचा प्रयत्न होता आणि दुसरी धाव घेण्याचा हा प्रयत्न आहे, परंतु फिल्डिंग जोरदार केलेली आहे. आणि एकच खेळाडू कृपया आपलं जे असेल ते म्हणू. अंपायरला गट्टे रिव्ह्यू मागितलं गेलेलं आहे. बघूया रिव्ह्यूचा जो काय असेल तोपर्यंत बॅट्समन संघाच्या खेळाडूंनी कृपया थोडं बाहेर यायचं आहे. आपण रिव्ह्यू चेक करूया. अंपायर, कृपया तुम्ही अंपायरला डिस्टर्ब करू नका. ते त्यांचा निर्णय घेतील, आपण पाहत राहा फक्त. बॅट्समन प्लीज, तुम्ही कोणीही बोलू नका. लेट देम डिसाइड. हाय. आणि मला वाटते नॉट आऊटचा इशारा दिलेला आहे. तुमचं रिव्ह्यू अजून जिवंत आहे, तुम्ही पुन्हा एकदा रिव्ह्यू घेऊ शकता. आणि आउटचा इशारा, बॅक टू बॅक. एक नॉट आउटचा चान्स भेटला होता, परंतु हा विकेट. आणि आता किती हिट विकेट झालेला आहे. हा हिट विकेट झालेला आहे. आणि धाव संख्या झालेली आहे 9. 2 गडी बाद. धाव संख्या झालेली आहे 10.
चांगला तटवण्याचा प्रयत्न होता. एकच धाव. दुसरीची मांग आहे मिल्टन कडून, पण धाव काय मिळत नाही. आणि शेवटचा चेंडू, ह्या षटकातील शेवटचा बॉल टाकण्यास सॅम सज्ज. मिल्टननी रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला होता आणि हा आउट. तुझे मनाने काय करतय. इथे उपस्थित सॅम्युएल रॉड्रिग्स, मी आपलं स्वागत करतो. सॅम्युएल रॉड्रिग्स, कृपया तुम्ही मंचावरती यायचं आहे. सॅम्युएल, आमच्या कमिटीतर्फे ह्या गास गावाच्या पावनभूमीत तुझं स्वागत आहे. तुला जमल्यास तू कृपया स्टेजवरती यावे ही आमची विनंती. आमच्या विनंतीला मान द्यावा. सॅम्युएल थँक्यू. पुढे जाऊन मारण्याचा हा प्रयत्न होता आणि धाव संख्या झालेली आहे 13. एका चौकाराची इथे गरज आहे. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, टॅप शॉट, पुन्हा एकदा एकच धाव. एक धाव विजयाकडे नेण्याचा प्रयत्न ठरत असला तरी चौकाराची फार आवश्यकता. आणि जबरदस्त असा हा शॉट. चांगलाच फिल्डिंगचा प्रयत्न होता, परंतु हा चौकार गेलेला आहे. चांगलीच अशी हा फिल्डिंगचा अटेम्प्ट होता, त्यासाठी तुला सेल्यूट आहे. बॉल नाही थांबला तरी फिल्डिंगचा अटेम्प्ट मात्र अप्रतिम. आणि ह्या चौकाराची सोजाई संघाला गरज होती. पुन्हा एकदा तटवण्याचा प्रयत्न आहे, परंतु आणि हा विकेट मिसकम्युनिकेशनचा प्रकार असू शकतो. चांगल्या या नौका आणि आता इथून पुढे प्रत्येक विकेट आणि प्रत्येक चौकाराला 1000 रुपये प्राइज एडविन डाबरेकडून लावण्यात आलेला आहे. बघूया, मारण्याचा प्रयत्न आहे आणि 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 रन वाचवण्यामध्ये मांडले संघ ठरला आहे यशस्वी. एकूण धाव संख्या झालेली आहे 20. आणि चांगला असा फटका होता. एकच धाव आणि हा एक धावेनंतर स्ट्राईक राहील. प्रेम आणि आता शेवटच्या षटकाखेरीस 19 धावाची आवश्यकता आहे. मांडले सोजाई संघाला 19 धावाची आवश्यकता आहे.
चौकार, ह्या चौकाराची सोज आहे सांगायला फार आवश्यकता होती आणि जोपर्यंत मॅक्सन हा ग्राउंड वरती उभा आहे तोपर्यंत खेळ कोणत्याही बाजूने जाऊ शकतो. आणि पाहूया मॅक्सन काय जादू दाखवतो आपल्या संघासाठी. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता, स्लोअर बॉल आणि 2 धाव घेण्यामध्ये यशस्वी. तिसरा घेण्याचा प्रयत्न आहे परंतु 2 धाव. भाई 3 बॉल 11 नाही किती 12. 3 बॉलामध्ये 12 धावांची आवश्यकता. चौकार सीमेपार 4 ताबडतोब 4 धावा आणि बॉल दे 2 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. बघूया मॅक्सन ही जादू आपल्या संघासाठी करतो का मिल्टन त्याला थांबवण्यामध्ये यशस्वी ठरेल. अतिशय अटीतटीचा हा सामना आणि जमलेल्या सर्व प्रेक्षकांसाठी ही क्रीडा मेजवानी आहे. असे सामने पाहणे म्हणजे एक भाग्यच. बघूयात दोन चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. लवकरात लवकर हा सामना संपवण्याचे कृपया आपणास विनंती. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, टॅप शॉट आणि रनआउट. एकच धाव आणि आता 1 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. आता एखादा वाईट किंवा नोच चमत्कार घडवू शकतो. बघूया शेवटचा चेंडू. विजयासाठी 7 धावांची आवश्यकता आहे. कृपया थोडासा धावपट्टीपासून लांब राहा. आणि एकच धाव आणि ह्या प्रकारे मानले संघाने त्यांच्या विजयाची शृंखला कायम ठेवलेली आहे. गत वर्षीचे विजेते मांडले संघ आणि ह्या वर्षी सुद्धा विजयी ठरलेले आहेत. मांडली संघ आपल्या सर्वांचे आम्ही